सध्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसतंय। येत्या 2 ते 3 दिवसात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे तो राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागलाय। त्यातच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मंगळवारी नाशिकमध्ये आले होते। त्यांनी माध्यमांशी बोलताना गट तट काय करतो आम्हाला देणं घेणं नाही, नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आमचा उमेदवार निवडून येईल असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय। असं काही बघा, त्यांचा गट काय करतो त्याच्याशी आम्हाला काय पडलंय। आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। हे गट तट वगैरे कोण लढताय त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार जिंकेल आणि मोठ्या फरकानं मताधिक्यानं जिंकेल याची आम्हाला खात्री आहे। अजून आम्ही कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही, योग्य वेळी आम्ही त्यांची नावं जाहीर करू असं राऊतांनी सांगितलंय। त्यामुळे नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।